नागपुर के अंबाझरी पुलिस ने बड़ी कार्रवाई करते हुए अवैध हथियार रखने वाले 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। इनके पास से एक पिस्तौल, 2 मोबाइल फोन और बिना नंबर की एक्टिवा जब्त की गई है। मामला अंबाझरी बाईपास रोड का है, जहां पुलिस पेट्रोलिंग के दौरान दोनों आरोपी संदिग्ध हालत में खड़े मिले। जब पुलिस को देखकर वे भागने लगे तो पुलिस ने पीछा कर उन्हें धर दबोचा। पूछताछ में आरोपी की पहचान चंद्रेश उर्फ चंदू किशन हटवार और नवनीत उर्फ चिंटू रवि गुल्हाने निवासी नागपुर के रूप में हुई। जब पुलिस ने उनकी एक्टिवा की डिग्गी की तलाशी ली तो उनमें से एक काले रंग की पिस्तौल और एक जिंदा कारतूस बरामद हुआ। पुलिस ने तुरंत दोनों को गिरफ्तार कर लिया है और उनके खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है। इस कार्यवाही को डीसीपी राहुल मद ने एसपी सुधीर नंदनवार के मार्गदर्शन में उनकी टीम ने अंजाम दिया। फिलहाल पुलिस ये जांच कर रही है कि आरोपी यह हथियार कहां से लाए और इसका इस्तेमाल किस मकसद से किया जाना था। काल दिनांक 1 रात्री आमची अंबाझरी डीबीची टीम पेट्रोलिंग करत असताना अंबाझरी बायपास रोडवर एक 2 संशयित इसम आम्हाला बिना नंबरची ॲक्टिवा घेऊन जाताना दिसले त्यांना। तर त्यावेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ते न थांबता समोर पळून जाऊ लागले। त्यामुळे आमच्या डीबी टीमनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले। तर त्यांची चौकशी केली असता तसेच त्या गाडीची डिक्की खोलून बघितले असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक देशी पिस्टल आणि एक राऊंड मिळून आला। तर त्यावेळी त्यांना पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता ते रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे आढळून आले। त्यांचे नाव चंदू किसन हट्टेवार, हे राहणार आहेत पांढरापुडी एरियातले। तसेच त्याच्यासोबत होता नवीन उर्फ चिंटू रवि गुलाने। यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे बॉडी ऑफेन्सेस दाखल आहेत। शरीराविरुद्धचे गुन्हे आणि एक्स्टॉर्शनचे गुन्हे तसेच विना परवाना शस्त्र बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर। तर आता यांनी शस्त्र कशासाठी आणले होते आणि कोणाकडून आणले होते त्यांचा पोलीस तपास करीत आहेत। संपूर्ण गुन्ह्यामध्ये जवळपास 40,000 रुपयाचा पिस्टल, 35,000 रुपयाची गाडी तसेच 2 मोबाईल असा वेगवेगळ्या प्रकारचा 1,02,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।